जसं मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं की आमच्याकडे एक फंक्शन आहे आणि ते फंक्शन म्हणजे नक्षूचा पहिला वाढदिवस, ज्याचं मोठं सेलिब्रेशन आम्ही आमच्या गावच्या घरी केलं. तर वाढदिवस संडेला म्हणजे 6 एप्रिललाच होता, पण व्हिडिओ अपलोड करायला उशीर झाला कारण फोटोज यायचे अजून बाकी होते आणि ते फोटोज मी व्हिडिओच्या शेवटी ॲड केलेलेच आहेत. मामाने दुपारी येताना बड्डेसाठी केक आणला होता, पण तो बघून आम्हाला काय राहावलंच गेलं नाही, म्हणून सेलिब्रेशनच्या आधीच आम्ही तो कट करून खाऊन पण घेतला. बड्डेच्या जेवणाचं सगळं नियोजन आचारी लोकांकडे दिलेलं होतं. त्यांनी पण दुपारी येऊन त्यांचं काम करायला सुरुवात केली. डेकोरेशनचं काम पण डेकोरेटर्सना दिलेलं होतं. संध्याकाळी येऊन त्यांनी पण छान असं डेकोरेशन करून दिलं. त्यातलेच काही बलून उरले होते, ते घेऊन पिल्लं असे घरात मस्त खेळत होते. त्याच्यानंतर सगळे छान असे तयार झाले आणि 7-7:30 वाजता बड्डे सेलिब्रेशनला सुरुवात केली. पाहुणे पण यायला सुरुवात झालेली होती. बरेच जण आले होते आणि काही यायचे पण बाकी होते, पण नक्षूचा मूड बघून आम्ही बड्डे सेलिब्रेशनला सुरुवात केली. त्याच्यानंतर लगेचच औक्षणाला सुरुवात केली आणि 5 जणींनी मिळून त्याचं छान असं औक्षण करून घेतलं. त्याची झोप झालेली नसल्यामुळे तो थोडा चिडचिड करायला लागला होता, पण मोबाईल आणि कार्टून दाखवून त्याला थोडं शांत करण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो. मस्त असं औक्षण करून झालं. फोटोग्राफर तर आमचे मामाच होते. त्यांनी छान छान फोटोज पण काढले. एवढा वेळ नक्षू खूप छान शांत बसला होता, पण नेमकी केक कटिंगची वेळ आली आणि तो थोडा रडायला लागला. नक्षूचा बड्डे होता, पण केक कटिंग दक्षूनेच केली. त्याच्यानंतर सगळेजण जेवायला बसले आणि जेवणामध्ये मस्त पुरी, भाजी, गुलाबजाम आणि पुलाव असा मेन्यू होता. बऱ्यापैकी पाहुण्यांची जेवणं झाल्यानंतर शेवटी आम्ही पण जेवण केलं. पाहुणे घरी गेले. त्याच्यानंतर आमचं छोटंसं फोटो सेशन झालं. तर असं छानसं बड्डे सेलिब्रेशन आम्ही केलं. तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमधून नक्की सांगा. बाय.